आणि आता मुंबईतून एक मोठी बातमी येते। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 अन्न आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। एमसीएच्या 5 आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे। एमसीएच्या परमिट रूम, पॅव्हेलियन तसंच मेडिटेरेनियन आणि ओरिएंटल स्विंग तसंच क्लब वाय आणि पेस्ट्री काउंटरचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत। 20 ऑगस्ट रोजी एफडीएकडून एमसीएच्या या आस्थापनांची तपासणी करण्यात आली होती आणि या तपासणीमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचं आढळून आलं होतं। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। ऋतिक, एफडीएने यापूर्वी तपासणी केली होती आणि या तपासणीत सदोष नमुने आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की एमसीएचे हे जे क्लब आहेत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आणि 5ही आस्थापनांवरती आपण बघितलं तर आता त्यांचे परवाने जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पॅव्हेलियन असेल, मेडिटेरेनियन असेल, ओरिएंटल स्विंग असेल, क्लब वाय असेल आणि पेस्ट्री काउंटर असेल। आपण बघितलं तर प्रामुख्यानं पॅव्हेलियन मध्ये जे रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज होतं त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, किचन परिसर असेल, हा अस्वच्छ आढळल्याचा आपण एकंदरीत बघतोय। मेडिटेरेनियन मध्ये असेल, स्वयंपाकाची उपकरणं स्वच्छ नसणं तसंच अन्न पदार्थ योग्य तापमानात न ठेवणं हे आढळलेलं आहे। ओरिएंटल स्विंग मध्ये रेफ्रिजरेटर यंत्रणा, स्वच्छता आणि अन्न हाताळणीमध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत। क्लब वाय आणि पेस्ट्री काउंटरमध्ये कामासाठी पुरेशी जागा नव्हती, कच्चा माल योग्य पद्धतीने ठेवलेला नव्हता आणि कर्मचाऱ्यांनी देखील योग्य ती स्वच्छतेची काळजी घेतलेली नव्हती। अनेक आहेत त्या आपण एकंदरीत बघून येतोय आणि त्याच्यामुळे आता जे मुंबई क्रिकेट असोसिएशनची ही 5 आस्थापना आपण बघतोय त्यांच्यावरती सध्या परवाना रद्दची कारवाई करण्यात आली आहे। धन्यवाद ऋतिक, दिलेल्या अपडेट्स बद्दल।